इचलकरंजी हातकणंगले रेल्वे मार्गाला गती मिळत नसल्याने रेल्वे कृती समितीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष द्यावे अशी ठाम भूमिका समितीने मांडली आहे. रेल्वे कृती समितीचे एक दिवसीय धरणे आंदोलन का? ऐकूया त्यांच्या शब्दात. 2002 ला कृती समिती स्थापन झाली, पण 2001 सालापासून गावात इचलकरंजी यावे असा सगळेच प्रयत्न करत होते. त्यावेळेच्या गावातल्या काही राजकीय नेत्यांनी सुद्धा हा प्रयत्न केला होता, पण कालांतरानं ह्या रेल्वेचा खरा कणा म्हटलं तर शर्मा साहेब होते आणि त्यांनी सगळीकडे त्या फायली घेऊन फिरत होते आणि सगळ्या लोकांकडे दिल्ली मुंबईकडे पण फिरत होते आणि त्यांनी माझ्याकडे पण येऊन मला ते सगळं सांगत होते की आबा इकडे जाऊन आलो, आबा तिकडे जाऊन आलो, हे निवेदन दिलं, ते निवेदन दिलं. पण कालांतरानं 2 वर्षापूर्वी शर्मा साहेब अचानक निघून गेले आणि तिथनं परत ह्या रेल्वे कृती समिती ढिल्ली पडली आणि ढिल्ली पडली. ह्या बिचारांचा काही दोष नाही, ह्यांची ताकद पूर्ण झाली, ह्यांची अंतकरणात मनातलं भावना आहे गावाला रेल्वे यावी. तर ह्यांच्या पाठीमागे कोणतर ताकदीचा माणूस इचलकरंजीला रेल्वे यावी म्हणून गावात कोण उभा राहायला तयार नव्हता. आणि 2001 साली ज्यावेळेस रेल्वेची बैठक नगरपालिकेत झाली पहिली, त्या बैठकीतच मी स्वतः होतो आणि इचलकरंजीत रेल्वे आलीच पाहिजे म्हणून त्यावेळेस मी नगरपालिकेत दंगा घातला होता. पण कालांतराने मी बाजूला थांबलो, ह्यांनी कृती समिती म्हणून ह्यांनी पुढे सगळं करायला लागले होते. पण मला गेल्या 6 महिन्यात एक अनुभव आला की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्रजी आपलं नागपूर शहर गोव्याला जोडायसाठी शक्तीपीठ महामार्ग काढतो, आपलं नागपूर शहर मुंबईला जोडायसाठी समृद्धी महामार्ग करतात. म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांची किती इच्छा आहे की आपलं शहर सगळीकडे जोडलं पाहिजे. अनेक आमदार खासदार असे होऊन गेले किंवा अनेक मंत्री असे आहेत की आपलं गाव महाराष्ट्राच्या नकाशावर कसं येईल, देशाच्या नकाशावर कधी येईल आणि कसं येईल ह्याच्यासाठी त्यांनी रात्रंदिवस राबत असतात की माझं गाव ह्या गावाला जोडलं पाहिजे, माझं गाव रेल्वेच्या नकाशावर आणून अखंड भारताला जोडलं पाहिजे. पण मला समजण्यात झालंय की माझ्या इचलकरंजीचा खासदार आणि माझ्या इचलकरंजीचे आमदार ह्यांना का असं वाटत नाही की माझी इचलकरंजी अडगळीला पडली, माझ्या इचलकरंजीतनं एखादाही नॅशनल हायवे नाही, माझ्या इचलकरंजीला रेल्वे स्टेशन नाही. त्याच्यामुळं एवढा मोठा असणारा वस्त्र उद्योग की एकेकाळी या इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर शहर म्हटलं गेलं, ते मँचेस्टर शहर अडगळीला पडलंय. ज्यावेळेस एखादा नॅशनल हायवे गावाजवळ गेला किंवा रेल्वे स्टेशन गावावर असेल तर महाराष्ट्राच्या नकाशावर ते गाव येते, देशाच्या नकाशावर गाव येते आणि वस्त्र उद्योग वाढतोय. आज इचलकरंजी हे बहुराज्य गाव आहे. ह्या इचलकरंजी शहरामध्ये बिहार, युपी, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान हे सगळीकडं लोक येऊन आपल्या रोजीरोटीच्या प्रश्नासाठी इचलकरंजी स्थायिक झाली आणि स्थायिक झाल्यामुळं ह्या लोकांना आपापल्या राज्यात आपापल्या गावाकडे जायला लागते. आज राजस्थानला इथनं 100-200 गाठी दररोजचे ट्रक भरून जातात. आज इथं रेल्वे आली तर ठिकाणी मालगाडी येईल आणि मालगाडीतून तो माल तिकडे जाऊ शकत. म्हणजे आपल्या इचलकरंजी खऱ्या अर्थानं नावा रूपाला येईल. इचलकरंजीला एक जोड धंदा होईल की गावात रेल्वे स्टेशन आलं तर आसपासच्या 10-20 खेड्याची लोक रेल्वे स्टेशनवर येतात बाहेर गावाला जायला आणि त्यावेळेस ती 10-20 गावाची लोक या इचलकरंजीत आली आणि रेल्वेला 1-2 तास उशीर लागला किंवा अर्धा तास उशीर लागला तर ह्या गावातल्या पानपट्टीपासून हॉटेलापासून कपड्याच्या दुकानापासून बेकरीपर्यंतचा व्यवसाय चालतोय आणि बाहेर गावचा पैसा इचलकरंजीत येऊन इचलकरंजी सुजलम सुफलम होत्या. पण इचलकरंजीच्या खासदार आमदारांना हे का वाटत नाही की आपल्या इचलकरंजीला पण आपण असं एक मोठं करूया म्हणून. आणि म्हणून गेल्या 1-2 महिन्यापासून मी स्वतः कृती समितीच्या या सगळ्या लोकांशी संपर्क साधला आणि आपण इचलकरंजीत रेल्वे आणण्यासाठी मी पण मैदानात तुमच्या बरोबर उतरणार आणि आपण इचलकरंजीत जनजागृती करू आणि आपल्या इचलकरंजीला रेल्वे आणल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही असा एक आम्ही विडा उचललाय. ह्याच्यात यश अपयश पुढे बघू, पण आम्ही इचलकरंजीत रेल्वे आणण्यासाठी जीवाचं रान करू एवढंच या ठिकाणी मी सांगतो. इचलकरंजीच्या नगरपालिकेमार्फत कृती समिती, रेल्वे कृती समिती इचलकरंजी अशी स्थापना केली
आणि त्यामध्ये काही लोक आम्ही प्रमुख पुढे होऊन त्यांना मेन करून बाकी आमचे कार्याध्यक्ष गुरुनाथ म्हातुगडे असं सगळ्यांनी मिळून ती रेल्वे कृती समितीची स्थापना केली का की इचलकरंजीचे रेल्वेचे प्रश्न इथले मांडता यावेत आपल्याला आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला भांडता यावं, काही मागण्या मंजूर करून घ्याव्याच्या होत्या त्या हिशोबाने आपल्याला ते करून घेता यावं म्हणून त्याची स्थापना केली. त्यानंतर 2017ला आम्ही इचलकरंजीला रेल्वे स्टेशन व्हावा अशी मागणी आमची अगोदरपासून होती आणि 2017ला आम्हाला त्यांनी मंजुरी दिली. सुरेश प्रभूने त्याला मंजुरी देऊन 8 किलोमीटर रेल्वे मार्ग आम्हाला मंजूर करून दिला. केंद्रातनं त्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर आता काही वेळा 2-3 वेळा आम्हाला टोकन अमाऊंट सुद्धा त्या रेल्वे ह्याच्यासाठी मंजूर मार्गासाठी मिळालेला आहे. 2 कोटी एकदा दिलेत, बाकी आणि 10,000 दिलेत एकदा आणि एकदा अशा रकमा 2-3 वेळा दिलेल्या आहेत. परंतु सदर मार्गाचं काम रेंगाळले बरेच वर्ष झाली. त्यात परत प्रगतीने खासदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की मागच्या दिवाळीला 2 वर्षापूर्वी की मी हे तुम्हाला 100 कोटी मंजूर करून देतो आमच्या शासनामार्फत इथं महाराष्ट्र शासनामार्फत आणि हा रेल्वे मार्गाचा निधी मंजूर करून हे रेल्वे मार्ग कायमस्वरूपी करायला मी मदत करतो आणि निधी मंजूर करायला द्यायला लावतो. परंतु ते घडलेलं नाही कारण हा विषय फार पेंडिंग पडलाय. आता तर इचलकरंजीला आमचा रेल्वे मार्ग अगोदर असून सुद्धा ते मंजूर होऊन सुद्धा निधी मंजूर होत नाही आणि ही शोकांतिका आहे इचलकरंजीची. इचलकरंजी जे मँचेस्टर शहर आहे, 4 लाख वस्तीचं गाव आहे आणि सगळ्यात रेल्वे हे स्वस्तातलं साधन आहे आणि होणं गरजेचं आहे. इचलकरंजी शहरात आज रेल्वे आली तर 10 पटीने हे गाव अजून पुढे जाईल असं माझं मत आहे आणि त्याचे निश्चित फायदे मिळतील. आणि आता कोल्हापूरला जे आहे धनंजय महाडिकांनी आता 6300 कोटी रुपये वैभववाढीसाठी मंजूर करून घेतलेत. परंतु आणि त्याच्यानंतर आता 950 कोटी आपल्या मिरज कोल्हापूर डबल लाईन साठी सुद्धा त्यांनी मंजूर करून घेतले. त्यांनी 7300 कोटी मंजूर पास जवळ केलेत आणि रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. परंतु आमच्या इचलकरंजीच्या नेत्यांनी ह्यामध्ये लक्ष न देता हे मार्ग फक्त 200 कोटीचा असताना ते झालेलं नाही आणि ते होणं गरजेचं आहे. त्यासाठी आता आमचं असं व्हायलंय की आम्ही सोमवारी 1 दिवसाचं लाक्षणिक तिथं बसून उपोषण करण्याचा धरणे आंदोलनाचा निर्णय घेतलाय आणि ते आता आम्ही सोमवारी करणार आहे. परवा आम्ही प्रांत कार्यालयाला पण आमचं निवेदन देऊन आलोय की बाबा रेल्वे यायला पाहिजे आणि त्यांनी पण होकारार्थी आम्हाला शब्द दिलाय की हा आम्ही तुमच्या मागे आहे आणि जरूर ते प्रयत्न मी करेन. आणि आता सोमवारी आमचं धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सदरचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्यांनी इचलकरंजीकरांनी आसपासच्या नागरिकांनी आम्हाला यामध्ये पूर्ण सहकार्य करावं आणि रेल्वेच्या आंदोलनात पाठिंबा द्यावा हीच आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि हा रेल्वे प्रश्न लवकरात लवकर इथल्या स्थानिक नेत्यांनी मार्गी लावावा आणि निधी मंजूर करून लवकरात लवकर वैभववाडीच्या अगोदर हे काम होण्यासारखं आहे. 8 किलोमीटर आहे फक्त आमचा मार्ग आणि तो 93 किलोमीटरचा जवळपास आहे. तर होण्यासारखं आहे, करायला काय अडचणी लवकर होऊन जाईल असं आमचं मत आहे. इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे आणि वस्त्रोद्योगच्या माध्यमातून सुरत नंतर पूर्ण देशात सर्वात जास्त रोजगार देणारं हे शहर आहे. परंतु या शहराला रेल्वे सुविधा उपलब्ध नाही. जसं शर्माजीने सांगितलं त्या हिशोबानं पूर्णपणे रेल्वे मंजूर झालेली होती. परंतु रेल्वे खात्याने एक अट टाकली की 50% राज्य शासनाचा जर निधी दिला तर हा रेल्वे मार्ग आम्ही पूर्ण करू असे त्यांचे आमच्याकडे लेटर आहे काय. परंतु इथं त्या 2017ला जे भूमिपूजन झालं कराडमध्ये त्याच्यानंतर या रेल्वे मार्गाची काही प्रगती झाली नाही. कारण जे राज्य शासनाने 100 कोटी मंजूर केले वेळोवेळी आम्हाला खासदारांनी आमदारांनी आश्वासन दिली परंतु त्या आश्वासनाची काही पूर्तता झाली नाही. त्यासाठी आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन करत आहोत. हे रेल्वे मार्ग एकदम अगदी सोपा आहे. कोणताही मोठा पूल याच्यावर नाही, कोणताही डोंगर दऱ्या नाहीत. त्यामुळे रेल्वे मार्ग होण्याचा आहे. इचलकरंजीला अत्यंत गरजेचा असा हा रेल्वे मार्ग आहे. ही इचलकरंजीची लाईन रेल्वे लाईन 3-4 प्रकारची असते. टुरिझम लाईन, गुड्स लाईन, पॅसेंजर लाईन. त्यापैकी गुड्स लाईन म्हणजे इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगासाठी अत्यंत आवश्यकता अशी आहे. जवळजवळ 25 ते 50 पैसे मीटरला कॉस्टिंग कमी होऊन जाईल. आता ट्रकचे भाडे जवळजवळ रोज 500 ट्रक इथून बाहेर ऑल ओव्हर इंडियामध्ये जातात आणि वस्त्रोद्योगाला जवळजवळ कॉस्टिंग मध्ये कमी होईल. त्याच्यामुळे हा वस्त्रोद्योग टिकेल आणि गोरगरिबासाठी अत्यंत स्वस्त असं साधन इचलकरंजी हे रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे. पूर्ण सर्वे कंप्लीट झालेला आहे. फायनान्शियल सर्वे पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तरी सर्व इचलकरंजी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी 23 तारखेला धरणे आंदोलनात सहभाग घेऊन सर्वांनी
जास्तीत जास्त सहभाग दर्शवा व आमच्या रेल्वे कृती समितीला पाठिंबा द्यावा. इचलकरंजीतून जवळजवळ 5,000 कोटी जीएसटी हा वर्षाला जात आहे, तर त्यापैकी फक्त 100 कोटी मंजूर राज्य शासन देऊ शकत नाही काय, असा आमचा प्रश्न आहे. तरी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर निधी मंजूर करून या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात करावी. कोल्हापुरात आता डेड एंड झालेला आहे, तिथं रेल्वे मार्ग करण्यासाठी किंवा रेल्वे उभारण्यासाठी जागा नाही आहे. एखादी 2 रेल्वे हातकलगत आणून त्यांनी तो उभं करतात. जर इचलकरंजी राहिलं, इचलकरंजी स्टेशन झालं तर त्याला पर्याय होईल आणि इचलकरंजीच्यासाठी आणि पंचक्रोशीतल्या 10 लाख लोकांसाठी इचलकरंजी रेल्वे स्टेशन एक आदर्श रेल्वे स्टेशन होईल आणि सर्वांना त्या रेल्वे सेवेचा लाभ घेता येईल.